दुर्योधन किती पापी, त्याला पण माहितीये की हे राज्य माझं नाहीये, तरी ते राज्य मिळवण्यासाठी तो एवढा प्रयत्न करतोय. किती प्रयत्न 11 अक्षययोनी सेना जमवली त्याने. 11 अक्षययोनी सेना त्याने जमवली. दुर्योधन करतोय पाप. एवढी सेना जनसमुदाय त्याने जमवला आणि वरतून कॉन्फिडन्स मध्ये उभा आहे की मी लढणार. कोण? दुर्योधन. दुसऱ्या बाजूला अर्जुन काय करतोय? पुण्यच करतोय. राज्य त्याचंच आहे, तोच मिळवणार आहे. पण त्याच्याकडे किती? 7 अक्षययोनी सेना. कमी आहे, जनसमुदाय कमी आहे. आणि वरतून पहिल्याच क्षणाला, पहिल्याच 10-15 मिनिटांमध्ये गांडीव खाली गाळून गडी उभा आहे. नाही, मला करायचंच नाहीये युद्ध, माझ्या समोर माझे आप्तस्वकीय उभे. बघा, विचार करा. हे मनात आलेले विचार आहेत, ज्यांना गीतेने दिलेली ही उत्तर आहेत. अनेको वेळा विचार येतात की चांगलं काम करत असताना लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, मग मी मोठी माळ घातली तर लोक माझ्याबद्दल असं म्हणतील का, मी टिळक लावून गेली तर मग असं होईल का, मग माझ्या घरामध्ये कोणीच नाहीये असं आध्यात्मिक, मग त्यांच्या समोर मी असं म्हणू का की मी लग्नाला नाही येणार, मी कीर्तन करायला जाणार. अनेको क्षणामध्ये आपला चांगुलपणा आपल्या कर्मावरती, आपल्या धैर्यावरती, आपल्या क्रांतीवरती मात करत असतो आणि त्या प्रवृत्तीला भगवान श्रीकृष्ण हाणून पाडतायत.